सुंदरचा विचार, चांगले विचार म्हणजे काय? जे विचार आपल्याला काय करतात तर सुखाकडे नेतात, आपलं कल्याण करतात. विचारच माणसाचं, एक वाईट विचार आला की तो माणसाचं काय करतो, घात करतो. चांगला विचार आला की तो माणसाचं कल्याण करतो. चोरी जर केली तर तुरुंगात जावं लागतं आणि सत्कर्म जर केलं तर त्याची जगामध्ये कीर्ती होत असते. आणि आता हा परमार्थ आहे तुम्हाला सांगतो. तर जगामध्ये सुख जर असतं, संसारामध्ये जर सुख जर असतं तर परमार्थ करण्याची काही गरज होती का माणसाला? परमार्थ काय करा, संसारात सुख नाही. जर घरामध्ये आपली लाखाची संपत्ती जर असेल, रोज लाख रुपये जर घरात येत असतील, त्याला नोकरी करायची काही गरज आहे का? अहो, पोट जर समजा झोपा काढून जर पोट भरत असेल तर कुठं कामाला जायची गरज आहे का? नाही का? परंतु पोट भरण्यासाठी, टीचभर पोटासाठी केवढी ही आटाआटी. आणि म्हणून हा आपल्याला काय पाहिजे तर हा मनुष्यजन्म तुम्हाला सांगतो. आता मी बोलणार नाही, जास्त नाही बोलायचं, परंतु महत्त्वाचा विषय सांगितला पाहिजे. आणि आता आपला मनुष्यजन्माचा विचार करायचा. आपण 84 कोट्यावधी वर्ष आपण फिरत 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 आलो. आता मनुष्यजन्म प्राप्त झाला. परमेश्वरानं मनुष्यजन्म दिला. कशा करता दिला तर सगळं पुढं भयंकर अशा प्रकार बडा बिकट यमघाट, पुढं भयंकर अशा प्रकारचा वनवा पेटलेला आहे. त्या वनव्यात आपल्याला जाऊन आपण जर नाही विचार जर केलं, हा वनवा चुकवायचा आहे, हा नरक चुकवायचा आहे, हे भयंकर दुःख चुकवायचं आहे. आणि ते चुकवायचा फक्त काय आहे, एकच मार्ग आहे. आणि म्हणून कशा करता तर आता कार्यक्रम कशा करता सांगितलं, कीर्तन प्रवचना कशा करता तर माणसाचं हित कशामध्ये आहे, कशामध्ये हित आहे तर आता आपल्याला म्हणजे प्रपंच जर सुख जोडे तरी का सिविती गिरीकडे, नाही का? राज्य सांडूनी गेले थोडे ते काही वेडे म्हणून. प्रपंच करायचा, प्रपंच टाकायचा नाही, प्रपंच करायचा, प्रपंच टाकायचा नाही. परंतु प्रपंच करता करता आपल्याला आत्मज्ञान संपादन करायचे. आणि आपलं सत्य स्वरूप जे आहे ते आनंदरूप आहे, ते स्वरूप लोप पावले, ते नष्ट झाले. आणि म्हणून आपण दुःख भोगत आहोत. आणि ह्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. काय करायचं आहे, या दुःखातून बाहेर पडायचं आहे आणि आपल्या आनंदाला प्राप्त व्हायचं आहे. परंतु आनंदाचा रस्ता बंद झालेला आहे, नाही का? तो रस्ता बंद झालेला आहे. तो रस्ता साधू संतांनी खुला करून दिला. आणि म्हणून अत्यंत सुखाकडं जायचं, अत्यंत आनंदाकडं जायचं आणि आपल्या आयुष्याचा प्रश्न सोडवायचा. आणि तेवढ्यासाठी हा परमार्थ आहे. परमार्थात केवळ तुम्हाला सांगतो, मग हा प्रश्न कशानं सुटतो, जेव्हा आपण काय करतो तर ती पती पत्नीचे जेव्हा एक विचार होतात तेव्हा तो सुखाचा संसार असतो. पतीचं पती तिकडं, पत्नी इकडं, दोघांचा एक विचार नसेल तर त्यांना प्रपंचात सुख होत नाही. तसं जगामध्ये कसं आहे तर माणूस आहे आणि देव आहे. जसं नवरा आणि बायको एक विचार झाला की दोघांनाही सुख, तसं ईश्वर आणि जीव ह्या दोघांचा एक विचार झाला तर त्या जीवाला सुख आहे. आणि त्या ईश्वराचं जर आपल्याला, ईश्वराशी जर आपलं जमलं, त्याच्याशी आपण नातं जोडलं तर या पुढचा काळ अत्यंत सुखाचा आहे. आणि ते नातं कसं जोडायचं, देवाशी संबंध कसे जोडायचे, हे फक्त परमार्थातून. आणि म्हणून आता याच्याकरता अनेक मार्ग सांगितलेत. कोण वाऱ्या करतात, नाही का? पंढरपूरला जातात, वारी करतात. अनेक अशा प्रकारचे मार्ग आहेत, नाही का? अनेक अशा प्रकारचे मार्ग आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परमार्थ करत असताना आपल्याला ज्ञान झालं पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे, बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि देवाचं नाम जसं त्या बायकोनं पतीचं सेवा करायलाच पाहिजे, पत्नीनं काय करायला पाहिजे, सेवा करायलाच पाहिजे. ह्या पोटाचं आपण पोट भरायला पाहिजे की नको? पोट जर भरलं नाही तर काय, आधी म्हणजे पोट भरायचंच आहे. मग तशा प्रकारचं काय आहे, पत्नीनं पतीची सेवा करायची, हे जसं तिचं कर्तव्य, तसं ह्या जीवानं काय करायचं आहे, त्या ईश्वराची सेवा करायची. देवाला दुसरं काही लागत नाही. आणि त्या देवाला आपलंसं करून घ्यायचं. तो देव कुठं आहे तर आपलं देव म्हणजे सुख आहे, देव म्हणजे आनंद आहे.
प्रचंड सुखाचा साठा म्हणजे देव आहे. नवे नवे देव म्हणजे आपलं स्वरूप आहे. तो देव कुठं पंढरपूरमध्ये नाही, आळंदीमध्ये नाही, तुळजापूरमध्ये नाही, गाणगापूरमध्ये नाही. खरा देव हा तुमच्यामध्येच आहे, नाही का. आणि आपल्या अंतःकरणातल्या हृदयस्थ परमात्म्याची गाठ घेणं याला परमार्थ म्हणतात. कितीही परमार्थ केला परंतु त्या आपल्या अंतःकरणातल्या परमात्म्याची आपली गाठ जर पडली नाही, त्याच्याशी आपलं नातं जोडलं नाही, त्याच्याशी आपलं सख्यत्वाचे संबंध निर्माण जर झाले नाहीत, ह्या जीवाला कधीही सुख नाही. सुखाचा एकच मार्ग काय? हृदयस्थ परमात्म्याचं आपल्याला गाठ घ्यायची आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. मग जगातलं दुःख पार अग्नीसुद्धा तिथं त्याला जाळू शकत नाही, नाही का. आणि म्हणून पार काळसुद्धा तिथं काय करू त्याला जगातली कोणती शक्ती त्याला दुःख देऊ शकत नाही. जो देवाचा होतो तो अत्यंत सुखाला प्राप्त होतो. जो देवाकडे जात नाही तर त्याला शिक्षा काय असते तर तुरुंगवास. म्हणजे कोणता तुरुंगवास? 84 लाख योनीमध्ये तो भयंकर दुःख भोगतो. प्रचंड वणव्यामध्ये त्याला जळावं लागतं, उभं जळावं लागतं. देवाची म्हणजे देवाची भक्ती नाही केली, आत्मज्ञान नाही मिळवलं, हृदयस्थ परमात्म्याची गाठ जर नाही घेतली तर त्याला उभं जळावं लागतं, कोट्यावधी वर्ष जळावं लागतं. हे जगात कोणाला माहीत नाही. हे शास्त्राला माहिती आहे, हे संतांना माहिती आहे, हे परमार्थ सांगितले. मग परमार्थ असा करावा. कसा करावा? तर त्या देवाची गाठ पडलीच पाहिजे, देवाची भेट झालीच पाहिजे, देवाशी नातं जोडलंच पाहिजे, देवाला आपलं वेड लागलं पाहिजे. त्याला माहिती परमार्थाची पूर्णता. आपल्याला जर देवाचं वेड लागलं तर देवाला आपलं वेड लागेल. आपण जर समजा एखाद्याकडं आपण आरसा आहे, आपण हसलो की आरसा हसतो, आपण रडलो आरसा रडतो, आपण धावून गेलो तोही आपल्याकडं धावून येतो, नाही का. आपुलीचं प्रतिमा होते आपुलीचं वेरी, नाही का. शेवटी आपलंच मन, आपल्या मनाला आपण शत्रू नाही करायचं, आपल्या मनाला आपण मित्र करायचे. आणि म्हणून जगामध्ये सर्वोत्तम मार्ग मी मागं सांगितलं, प्रपंच करून आपल्याला परमार्थ करायचा आहे, नाही का. आणि आपलं हृदयस्थ परमात्म्याची गाठ घ्यायची आहे आणि त्याला परमार्थ म्हणतात. मग तो रस्ता कोणता? हृदयस्थ परमात्म्याची भेट घ्यायची, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि मग त्याच्याकडे जाण्याचा रस्ता कोणता? याच्याकरता सत्संग आहे. परमार्थ कसा करावा हे सांगण्यासाठी हा सत्संग आहे, नाही का. आणि म्हणून जो देवाचं नाम घेतो, देवाची भेट झाली का त्याचं दैन्य संपलं, दुःख संपलं, त्याच्या मागची कटकट संपली, नाही का. मग आता पोलीस कोणाच्या दारात येतात? जो चोर आहे, नाही का, दरोडेखोर आहे, ज्याने गुन्हे केलेले आहेत, त्याच्या दारामध्ये पोलीस येतात. पोलीस येतात कशा करता? त्याला हारतुरे घालायला येतात का? सन्मान करायला येतात का? नाही. बस. तर पोलीस येतात का? त्यानं गुन्हा केला, तो गुन्हा केला, तो आरोपी आहे म्हणून त्याला पोलीस पकडतात आणि तुरुंगात टाकतात. जगातला आरोपी. आता परमार्थातला आरोपी कोणता? ज्यानं देवाचं नामस्मरण केलं नाही. ऐका, शांत बसा. ज्यानं देवाचं नामस्मरण केलं नाही, ज्यानं देवाची गाठ घेतली नाही, तो देवाचा आरोपी आहे, नाही का. तुम्ही जगात कितीही चांगलं वागले परंतु देवाचं नामस्मरण केलं नाही, देवाशी एकरूप जर झालो नाही तर तो देवाचा आरोपी असतो. आणि मग त्याला शिक्षा असते. देवाचं नाम घेतलं नाही त्याला शिक्षा, नाही का. देवाची प्राप्ती करून घेतली नाही त्याला शिक्षा. आणि ज्यानं देवाची प्राप्ती करून घेतली त्याच्या प्रचंड अशा प्रकारची त्याची इथंही कीर्ती आणि तिथंही कीर्ती. आणि देव त्याच्या आज्ञेत राहतो, तो म्हणेल तसं तो वागतो, नाही का. आणि म्हणून त्याचा परमार्थ करायचा. तर परमार्थ कसं? तर मंदिर, नाही का. आपण मंदिर बांधतो, त्या मंदिराला कळस झाला की मंदिराचं काम संपलं. जोपर्यंत मंदिराचा कळस होत नाही आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत तिथं अपूर्णता. तसं परमार्थाचा कळस म्हणजे काय?
परमार्थाचा कळस म्हणजे भक्तीची पूर्णता, नाही का. आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपल्या अंतःकरणातली परमात्म्याला जाग करणं, त्याला म्हणायचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. इथं प्राणप्रतिष्ठा करायची आहे, इथल्या देवाची प्राणप्रतिष्ठा करायची, दगडाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची नाही. अंतःकरणातली जी मूर्ती आहे देवाची त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. देव आहे निदसुरा, जागे करा रुक्मिणीवारा, वेगे निंब लोन करा, दृष्ट होईल ते असं, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर तो मार्ग, ती रीत समजून घ्यायची आणि तोपर्यंत थांबायचं नाही, नाही का. तरीच हा जीव माझा पावी विसावा, तर जीवाला शांती मिळते. देवाची भेट झाली का तो जीव शांत होतो. जो जसं माईलेकरू आहे, माईलेकराची ताटातूट झाली, ती आई शांत नसते आणि ती लेकरू शांत नसतं. परंतु जेव्हा त्यांची गाठ पडते तेव्हा ती लेकरूही सुखी होतं, आनंदी होतं आणि आई आनंदी होते, नाही का. लेकरू दुःख भोगीत असेल तर त्या आईलाही दुःख होतं. तसा देवाचे आणि भक्ताचे संबंध असावे. आपल्यासाठी काय व्हावं, आपल्यासाठी देवाला वेड लागावं आपलं, नाही का. जी काय आहे, जी सासू सुनेसाठी जीव काढते ती सून माहेर जर गेली नाही, त्या सासूला 2 दिवस झोप येत नाही, ती जेवतसुद्धा नाही. का, सून माहेरी गेली ती कधी येईल, तिच्या आठवणीनं जी सासू काय होते, अश्रू ढालते, तिला ओढ लागते सुनेची, ती सून कशी असेल, ती खरी सून म्हणायचं. खरी सून कोणती, जिला सासूची ओढ लागते. मग खरी भक्ती कोणती, देवाची वेळ देवाचं वेळ ज्या भक्ताला लागतं तो खरा भक्त. देव त्याची, आपण देवाकडे जायचं नाही. सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत तर पंढरपूरचा पांडुरंग सावता महाराजांच्या घरी आला, नाही का. साक्षात आपण अलीकडे बऱ्याच वेळा पाहतो तर श्री हरी वैकुंठावरून नाथ महाराजांच्या घरी आला, काय पाहुणचार घ्यायला आला नाही, गोडधोड खायला आला नाही, तर क्षुद्र फालतू नीच कामं करण्याकरता तो साक्षात विश्वाचा अधिपती परमात्मा नाथ महाराजांच्या घरी आला आणि सगळी कामं त्यानं तिथं केली. चोखोबाबांच्या बायकोचं बाळणपण साक्षात परमात्म्यानं काय केलं, चोखोबांच्या बहिणीचं रूप घेतलं. आम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहिती आहे, बाळणपणाचं सगळं बाळणपण करणं म्हणजे काय असतं. आमदार करीन का हे, आमदाराला म्हणायचं अहो आमच्या घरात 2-4 दिवस भांडीच कुणी घासली नाही, ही गावाला गेली माहेरला गेली, तर ती भांडी तशीच पडलेली आहेत, तेवढं पहा जरा. आमदाराला जर फोन केला काय करीन तो आमदार, लवकरात लवकर ताबडतोब. पण नाही तर काय करा, तर त्या अग्निशामक दलाला फोन करा. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये अग्निशामक दलाला, फायर ब्रिगेड. फायर ब्रिगेडला फोन करा ताबडतोब. नाही तर मुख्यमंत्र्यांना सांगा, ते फायर ब्रिगेडला फोन करतील, फायर ब्रिगेडची गाडी येईल, कशाला आमची भांडी घासायला, नाही का. आणि म्हणून तसं म्हणून तो खरा जीव तृप्त होतो, नाही का. देव म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे, हे रते माईक दुःखाची जनिती. बाकी सगळे मी म्हणत नाही, मी म्हणत नाही. मग तुकाराम महाराजांना विचारा, तुम्ही असं का म्हणता, असं का म्हणता, मी म्हणत नाही. तुकाराम महाराजांना विचारा, तुम्ही असा अभंग का करून ठेवला, तुम्हाला पडतं का, ही तुम्हाला पटलं का, खरं सांगा तुम्ही, तुम्हाला हे पडतं का. आम्ही देऊला येतो याच्याकरता देऊला येतो का. आणि हा अभंग आम्हाला वाचायची वेळ आली काय, नाही का. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतु दुःखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी. म्हणजे सद्गुरूशिवाय आपल्याला ह्या जगात त्राता कोणी नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं, म्हणून आपण देहूला जावं आणि तुकाराम महाराजांची भेट घ्यावी. देहूशी जाऊनी देह विसरावा. देहूशी जाऊनी देऊला जाऊन काय करायचं, देहूशी जाऊनी देह विसरावा आणि वाचेतो स्मरावा तुकाराम.
नाही का. आणि म्हणून संत आपलं कल्याण केल्याशिवाय राहतेच नाही. येरते माईकन दुःखाची जनिती. आता सांगितलं, माता पिता बंधू बहिणी उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकी व्यथा जन्माच्या. पण पुढं रेड सिग्नल पडलाय, पुढं सिग्नल पडलाय, थांबा. रेड सिग्नल पडला, तुफान सगळी ट्रॅफिक जाम झाली. रेड सिग्नल पडला. कोणता सिग्नल पडला? धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शिरंद्रिगा देवासे. माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझी घरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारी जाईल. धन दारा पुत्र जन यांच्यावर संतांनी कडक टीका केली, सडकून टीका केली. माझं म्हणणं काही नाही, नाही का. आम्ही नवरा बायको प्रेमाने राहतो, सरांना काय घेणं आहे त्याचं? त्यांना काय म्हणजे हा उद्योग त्यांना कोणी सांगितलं? आम्ही प्रेमाने राहतो, प्रेमाने बोलतो, पण सरांना ते सहनच होत नाही. माझं ना तुकाराम महाराज म्हणतात, नाही का, मी कशाला तुमचं वाईट हे घेऊ, होय कशाला. म्हणून धन दारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून मग देवाला शरण जायचे. आलं लक्षामध्ये? काय नाही, सोपं आहे. काही करू नका. ज्ञानेश्वरी रोज वाचा, ध्यानधारणा रोज करा, सत्संग करा. बस अगदी सोपं काम आहे, काही अवघड नाही. पुंडलिक वरदा. काय करायचं? 3 तारीख लक्षात ठेवा. 3 तारीख